स्वागत आहे। आताची मोठी बातमी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खास मुलाखत संजय राऊत यांनी घेतली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त ही मुलाखत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतली आहे। मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीमध्ये विरोधकांना सज्जड दम देण्यात आला। मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीमध्ये विरोधकांना सज्जड दम, तुम्हालाही मुलं बाळत आहेत हे विसरू नका। सामनाच्या मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचं विरोधकांना थेट आव्हान, मला जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा मी आणखी स्फूर्तीने काम करतो। लव जिहाद राजकारणात का नाही असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारून भाजपाच्या लव जिहादचं काय झालं असा सवालही विचारला। पक्षांना वापरून भाजपनं वाऱ्यावर सोडलं, हा लव जिहाद नाही का असंही उद्धव ठाकरे म्हणाले। अनेक प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमधून हात घातला। शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून वीज बिलापर्यंत सर्व प्रश्नांची विस्तारानं उत्तरं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिली। यावेळेला ईडीची चौकशी, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण, अर्णब गोस्वामी अटक यावरही मुख्यमंत्र्यांनी उत्तरं दिली आहे। मात्र या निमित्तानं त्यांनी विरोधकांना सज्जड दम दिला। तुम्हाला कुटुंब आणि मुलंबाळं आहेत, तुम्ही धुतले तांदूळ नाहीत, तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो। सुदानेच वागायचं असेल तर मग तुम्ही एक सूड काढा, आम्ही 10 सूड काढतो। कुटुंबियांवरती ही पद्धत नाही, महाराष्ट्राची तरी नाहीये, नक्कीच नाहीये, एक संस्कृती आहे। हिंदुत्ववादी म्हटल्यानंतर ही संस्कृती आहे। आणि तुम्ही कुटुंबियांवरती येणार असाल, मुलाबाळांवरती येणार असाल तर आमच्या अंगावर येणाऱ्यांना, ज्यांना कुटुंब आणि मुलंबाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हालाही कुटुंब आणि मुलंबाळं आहेत, तुम्ही धुतले तांदूळ नाहीत, तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो। हे सरकार 11 दिवसही चालणार नाही, त्यानंतर सरकार 3 महिन्यात पडेल। हे सरकार आता आपल्याच ओझ्यानं पडेल अशी अनेक ज्योतिष आणि भाकितं वर्तवली। असं बोलणाऱ्यांचे दात पडत आले। ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहे। जयंतराव, या उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीमधून विरोधकांना सज्जड दम देण्याचा प्रयत्न झाला असला तरी भाजपनं अशी टीका केली आहे की अशा प्रकारची भाषा ही राज्याच्या प्रमुखाला शोभत नाही। ठीक आहे, माझं म्हणजे भाजपची भाषा मग कशी असते, भाजपची इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधी पक्षांच्या विषयीची भाषा कशी असते ते पण जरा पाहावं। किंवा मी अगदी सरळ उदाहरण देतो की ज्या पद्धतीने कंगना राणावत किंवा अर्णब गोस्वामी यांनी उद्धव ठाकरे यांच्याविषयी उद्गार काढलेले होते ते पण संयुक्तिक होते का, हे आता असं म्हटलं जात आहे। आणि भाजपने ज्या स्टाईल म्हटलंय की मॉरली असं म्हणणाऱ्यांचे दात पडले, असं जे उद्धव ठाकरेंचं वाक्य, त्यांचा भावार्थ असा होतो की मॉरली असं म्हणणं योग्य नाही। ठीक आहे, त्यांचं आपण एका क्षणाकरता मान्य केलं। जयंतराव, आपल्या सोबत राम कदम भाजपाचे प्रवक्ता सुद्धा जोडले गेलेले आहेत। मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर काही आक्षेप भाजपांचा? आपण मागील 12 महिन्याच्या कालखंडात जर पाहिलं असेल तर महाराष्ट्र सरकार म्हणून जनतेला साधी एका पैशाची देखील मदत केलेली नाही हे नाकारता येणार नाही। आणि जनता वारंवार महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षा करते, पण महाराष्ट्र सरकार त्यांच्या तोंडाला पानं पुसतंय। आता यांचे तुगलकी निर्णय कसे असतात पहा। विमानानं या, रेल्वेने या, तुम्हाला RT-PCR टेस्ट जिला 4,000 रुपये लागतात ती करायची, पण कारनी या, गोव्यातून या, गुजरातमधून या, कारनी येत असाल तर तुम्हाला काहीही करण्याची आवश्यकता नाही। म्हणजे कारनी येईल त्याला कोरोना होत नाही, पण विमानाने ट्रेनने आला तर कोरोना होतो। हा कुठला निर्णय, कसे निर्णय तुम्ही घेता? म्हणजे हॉटेल मुलाखतीमध्ये राम कदम यांनी, उद्धव ठाकरे यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं। लव जिहादच्या मुद्द्यावरून म्हणाले की भाजपने ज्या पक्षांसोबत युती केली त्या युती केलेल्या पक्षांना देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी वाऱ्यावर सोडून दिलं, तर मग लव जिहाद राजकारणात का नाही असा सवाल त्यांनी केला।
आम्ही व्यक्तिविशेष मी टिप्पणी करणार नाही, पण महाराष्ट्र सरकार म्हणून माझी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना जनतेच्या वतीनं एवढीच राहील विनंती की स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वतः लव जिहादच्या बाबतीत काय म्हणाले होते, मग आता शिवसेनेची भूमिका काँग्रेस बरोबर गेल्यावर ताबडतोब बदलली कशी? जेव्हा लव जिहाद हा विषय येतो, तो विषय आल्याच्या नंतर शिवसेनेचं रक्त उसळत का नाही? कुठे गेलं हिंदुत्व? म्हणजे सिंहासन आणि गादीवर बसल्याच्या नंतर हिंदुत्वाला तिलांजली दिली आहे का तुम्ही? सावरकरांना अपमान अगोदर काँग्रेसच्या नेत्यांनी केला, तेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी स्वतःच्या हाताने जोडे त्याच्या तस्वीरीवर मारले होते. आता राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात, शिवसेना गप्प का बसते? अशी अनेक उदाहरणं आहेत. सचिन सावंत की सुद्धा आता जोडले गेलेले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते राम कदम, तुम्ही तसेच राहा. सचिन सावंत, मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखतीमधून जे जे मुद्दे काही महत्वाचे बाहेर पडले आहेत त्यावर भाजपानं टीका केली आहे. महाविकास आघाडी मधल्या काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखतीवर? मुख्यमंत्र्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी जी काही व्यथा मांडलेली आहे की भारतीय जनता पक्षासारख्या विरोधी पक्ष अशा परिस्थितीमध्ये जेव्हा देश संकट काळात चाललाय कोरोनाच्या, महाराष्ट्रामधलं संकट कमी झालेलं नाही, तोपर्यंत राजकारण करण्याशिवाय दुसरं काही करत नाही आणि ते पण हीन पातळीचं राजकारण करतं. आणि आपल्याला माहित असेल की एका अर्थानं मुख्यमंत्र्यांनी ही बाब ही पंतप्रधानांची लक्षात आणून दिली. कारण पंतप्रधानांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली अनेक राज्यांच्या, त्यावेळेला त्यांनी जी भूमिका मांडली होती त्याच्या पूर्णपणे विपरीत भूमिका महाराष्ट्राच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे ते जे पंतप्रधानांच्या मताचा देखील जर आदर करत नसतील तर यापेक्षा अत्यंत दुर्दैवाची बाब काय असू शकते? धन्यवाद. सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आमच्या सोबत होते. भाजपचे प्रवक्ते राम कदम आणि ज्येष्ठ पत्रकार जयंत माईनकर यांनीही आपली भूमिका या मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीवर मांडली. खूप धन्यवाद. महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती आणि या वर्षपूर्तीनिमित्त उद्धव ठाकरे यांची खास मुलाखत संजय राऊत यांनी घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत विरोधकांना सज्जड दम देण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या या मुलाखतीमध्ये भाजपला सज्जड दम देण्यात आला, मात्र त्यावर भाजपानेही प्रत्युत्तर दिलंय. बायका मुलं आहेत म्हणून आम्ही घाबरणार नाही असं आमदार अतुल भातखळकर यांनी सांगून उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला. विरोधकांना उद्धव ठाकरे यांचा सज्जड दम, मात्र उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवर भाजपनेही प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्रीच दात पाडणे, सुडाचं राजकारण करणे, धमक्या देण्याची भाषा करतात, हे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत परंपरेच्या विरोधातलं आहे. आणि मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री आहेत का एखाद्या गल्लीतल्या पक्षाचे प्रमुख म्हणून ते बोलतायत असा प्रश्न पडावा, अशा प्रकारची स्थिती आहे. ही बायका मुलं ही आम्हाला पण आहेत, पण म्हणून आम्ही त्यांना घाबरतो आणि त्यांच्या धमक्यानं कोणी घाबरेल अशा भ्रमात त्यांनी राहू नये. राज्याच्या सुव्यवस्थेकडे त्यांनी लक्ष द्यावं, कोरोनाच्या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करावा. भारतीय जनता पार्टीला धमक्या देण्याच्या फंदात त्यांनी पडू नयेत. रेल्वे आणि मुंबई मनपाचा गलथान कारभार. कोकण कन्या एक्सप्रेस मधनं उतरलेल्या प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करण्यासाठी मोठी गर्दी. कोकणातून आलेल्या प्रवाशांच्या तपासणीसाठी भली मोठी रांग दादर रेल्वे स्थानकावर आज पहाटे दिसून आली. मात्र त्यांच्यासाठी थर्मल स्कॅनिंगसाठी टेबल मात्र एकच होतं. प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
दादर रेल्वे स्थानकावर गर्दी झाली. कोकण कन्या एक्सप्रेसमधून उतरलेल्या प्रवाशांची ही गर्दी. मात्र या प्रवाशांच्या तपासणीसाठी भली मोठी रांग दिसून आली, जी कोरोनासाठी धोकादायक ठरली आहे. सुभाष गुप्ता, रेल्वे प्रवासी संघटनेचे नेते सुभाष गुप्ता, अशा प्रकारचं थर्मल स्क्रीनिंग करताना किंवा बाहेरून आलेल्या प्रवाशांची चाचणी करण्यासाठी काय नियोजन असायला पाहिजे होतं, त्याच्या उलट ही सगळी परिस्थिती या रेल्वे स्थानकावर दादरच्या दिसते आहे. बघा, असं आहे की ज्या संख्येने लोक येतात किंवा जात आहेत आणि त्यांची जे सिरियसली स्कॅनिंग केली पाहिजे आणि त्यांची गर्दी बघून मला वाटत नाही की आपण सिरियसली हा कोरोना संक्रमण विस्तार होऊ नये हे रेल्वे आणि राज्य शासनाने घेतलेलं असं मला वाटत नाही. कारण की जसं तुम्ही दादाचं दाखवतायत तसंच बांद्रामध्ये मी सकाळी 5 वाजता तसंच गेलो होतो बघायला. तिथे इतकी मोठी लाईन लागली होती. ते स्कॅनिंगचं काय होत होतं ते 12 वाजले होते आणि ते फक्त स्कॅनिंगचे 12 वाजत नाही, तर फिजिकल डिस्टन्सचे पण 12 वाजतायत. खरं म्हणजे हा विषय रेल्वे प्रशासनाने राज्य शासनाने कम्युनिकेशन करून ऍटलिस्ट सिरियसली हा विषय घेतला पाहिजे. लोकांची स्कॅनिंग व्यवस्थित झाली पाहिजे. लोकांमध्ये फिजिकल डिस्टन्स हे ठेवलंच पाहिजे. नाहीतर जे दिल्लीचा होतोय ते मुंबईचा पण होऊ शकतो असं मला वाटतंय. आणि त्यासाठी मेन पॉवर सर्वात महत्वाचं आहे. मेन पॉवर कुठेतरी मेन पॉवर कमी पडतोय आणि तिथे 1 काउंटर ते 2 काउंटर लावलं पाहिजे. तिथे कमी पडतं तर 3 काउंटर पण लावलं पाहिजे. परंतु लोकांची जे स्कॅनिंग आणि लोकांची फिजिकल डिस्टन्स हा एक महत्वाचा विषय, अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडला सुभाष गुप्ता. रेल्वे स्थानकांवरती गर्दीचं नियोजन करून त्यांची तपासणी होणं गरजेचं आहे. खूप धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यात आहेत. सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी नरेंद्र मोदी पुण्यात. कोरोना प्रतिबंधात्मक लशीची प्रगती पाहण्यासाठी मोदींचा हा दौरा आहे. सिरम लस निर्मिती संस्थेच्या दौऱ्यावर पंतप्रधान मोदींचा दौरा सिरम लस निर्मिती संस्थेच्या पाहणीसाठी आहे. लशीची प्रगती पाहण्यासाठी मोदींचा दौरा. सिरम लस निर्मिती कशी सुरू आहे, त्याची अंमलबजावणी कशी करायची या संदर्भातला हा दौरा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दौऱ्यावर मराठा आंदोलक लक्ष ठेवून आहेत. आरक्षणासाठी मोदींचा दौरा रोखण्याच्या तयारीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते. मराठा समाजाच्या बाबतीत सुद्धा माननीय पंतप्रधानांनी आढावा घ्यावा. ह्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे, विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहेत का, त्यांना सवलती मिळत आहेत का, त्यांच्यावरती होणारे अन्याय थांबवण्यात येतील का, या संदर्भामध्ये सुद्धा मोदी साहेबांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. जे विद्यार्थी अडकले त्या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आदरणीय पंतप्रधानांना मोदी साहेबांना भेटायला आम्ही जाणार आहोत. नागपूरमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे. नागपूरमध्ये कोरोनाच्या साखळीत वाढ झालेली आहे. थंडीच्या कडाक्यासोबत कोरोनाही नागपुरात वाढतोय. राज्याच्या उपराजधानीला कोरोनाचा विळखा घट्ट होतोय. गुरुवारी दिवसभरात 452 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. वाढत्या थंडीबरोबर कोरोनाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये कोरोना प्रादुर्भावाची साखळी वाढते आहे. नागपूरमध्ये कोरोनाच्या साखळीत वाढ. विदर्भामध्ये अकोला आणि नागपूर या 2 मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव हा सुरुवातीपासूनच जास्त झाला होता. मधल्या काळामध्ये कोरोना बाधितांची संख्या ही घटली होती. मात्र दिवाळीनंतर ती आणखी वाढू लागली. राज्यात नाशिक, नागपूर, औरंगाबाद, पुण्यामध्ये ही संख्या वाढते. त्यात नागपूरही आघाडीवर आहे. 452 रुग्णांची वाढ झाली. एका दिवसातली ही आकडेवारी आहे. राज्यामध्ये सुद्धा 6000च्या वर एका दिवसातली नोंद आहे.
नागपूरमध्ये कोरोनाच्या साखळीमध्ये वाढ झाली आहे. नागपूरमध्ये वाढत्या थंडीबरोबरच कोरोनाचा उद्रेक आहे. नागपूरहून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, काय कारणं आहेत तिथल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची? थंडीसोबतच कोरोनाचा उद्रेकही वाढतोय, काय माहिती आहे? सर, खरं तर दिवाळीनंतर दिवाळीच्या खरेदीसाठी ज्या पद्धतीनं नागरिकांना जी आहे ती बाजारामध्ये गर्दी केली होती आणि त्या गर्दीमध्ये जे आहे ते सोशल डिस्टन्सिंगचा अतिशय जो आहे तो फज्जा उडवण्यात आला होता. त्यामुळे त्याचा साईड इफेक्ट कुठेतरी दिवाळीनंतर पाहायला मिळेल अशी शक्यता होती. नागपूरमध्ये झाला सुद्धा. रोज 400 ते 450 रुग्ण जे आहेत ते पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली होती. मात्र आता दिवाळीला 15 दिवस आटपत आलेले. आता त्या दिवाळीनंतर दुसरा फटका नागपूरला असतोय तो थंडीचा असतोय. कारण नागपूरमध्ये जसं जसं थंडीचा कडाका वाढतोय त्या पद्धतीनं कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सुद्धा वाढते. काल दिवसभरात 452 रुग्णांची नोंद करण्यात आली. परवाच्या तुलनेमध्ये 113 हा एका दिवसांमध्ये आकडा वाढलेला आहे. दुसरा धोका जो आहे तो नागपूरला आंतरराष्ट्रीय प्रवास करून जे प्रवासी येतात, कारण काल विमानतळावर 12 पॉझिटिव्ह प्रवासी जे आहेत ते आढळून आलेले आहेत. धन्यवाद उदय तिमांडे. दुसऱ्या देशातनं आलेल्या प्रवाशांपासूनही धोका निर्माण झाला असं उदय तिमांडे सांगतायत. महत्वाची माहिती आहे. धन्यवाद. डॉक्टर संजय ओक यांना कामकाजातून तात्पुरती विश्रांती देण्यात आली. डॉक्टर ओक हे कोरोना कृती दलाचे प्रमुख आहेत. कोरोना संसर्गादरम्यान फुफ्फुसावर त्यांचा परिणाम झाला, तरीही अविरत काम सुरूच ठेवलं होतं. 13 जूनला त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. बरे होताच पुन्हा कामकाजाला त्यांनी सुरुवातही केली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांना पुन्हा श्वसनाचा त्रास झाला. 3 महिने रुग्णालयाच्या कामकाजातून विश्रांती घेण्याचा निर्णय डॉक्टर संजय ओक यांनी घेतला. डॉक्टर संजय ओक हे कोरोना कृती दलाचे प्रमुख आहेत. नाशिकात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढलाय. नाशिकातली एका दिवसातली नव्या कोरोनाबाधितांची संख्या आहे 441. नाशिककरांसाठी धोक्याची घंटा आहे. नाशिक शहर 280 आणि ग्रामीण भागामध्ये 141 आणि मालेगावमध्ये 13 आणि अन्य ठिकाणी 7 नवे रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये कोविड सेंटरला आग लागली आणि या आगीमध्ये 6 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. राजकोटमधील शिवानंद कोविड रुग्णालयाला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत 6 जणांचा होरपळून मृत्यू झाला. राजकोटमधील शिवानंद कोविड रुग्णालयाला आग लागली. गुजरातमध्ये कोविड रुग्णालयाला भीषण आग. दिल्ली चलो, पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांचा यल्गार. केंद्र सरकारच्या 3 सुधारित कायद्यांच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांना यल्गार पुकारलाय. या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा. रात्री उशिरापर्यंत शेतकरी हरियाणा सीमेवर ठाण मांडून बसले होते. शेतकऱ्यांकडून दिल्लीत दाखल होण्यासाठी प्रयत्न. हरियाणा दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचा ठिय्या. पोलिसांनी आंदोलकांवर अश्रुधुराचे गोळे फेकले. केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. रात्री उशिरापर्यंत शेतकरी हरियाणा सीमेवर ठाण मांडून राहिले होते. दिल्लीच्या दिशेनं शेतकरी आगेकूच करण्याचा प्रयत्न करतायत. मात्र हरियाणाच्या सीमेवरच हरियाणा सरकारनं त्यांना रोखून धरलं होतं. दिल्ली चलो आंदोलनासाठी एकत्र जमलेले शेतकरी झज्जर सीमेवर गोळा झाले आहेत. शुक्रवारी सकाळीच हरियाणा दिल्ली सीमा असलेल्या सिंघू सीमेवर पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुराचे गोळे फेकण्यात आले. मिलिंद सागरे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले. मिलिंद, एकंदरीत या आंदोलनाचा केंद्र सरकारवर किती परिणाम होईल, एक मुद्दा, आणि दुसरा
ज्या राज्यातून त्यांना दिल्लीवर धडक मारायची आहे, मोर्चा काढायचा आहे, ते भाजपचं सरकार आहे हरियाणामध्ये. त्यामुळे तिथे रोखून धरण्याचा प्रयत्न केल्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. नक्कीच तणावाची परिस्थिती निर्माण झाली आणि हे खूप मोठं आंदोलन कालपासून सुरू आहे. 26 तारखेपासून हे भारत बंदच्या दिवशी सुरू झालेलं होतं. काल ठिकठिकाणी कामगार संघटना व इतर संघटना यांनी भारत बंदचं आंदोलन केलं होतं. त्या दिवसापासून आजही सुरू आहे. त्यांना दिल्लीमध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्यांची मागणी आहे की कृषी विधेयक जे पास करण्यात आलेलं होतं, ज्याचा कायदा करण्यात आलेला, त्या कायद्याच्या विरोधात यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि दिल्ली हरियाणा जी बॉर्डर्स आहेत त्या ठिकाणी मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी जे रस्ते आहेत ते खोदून ठेवलेले आहेत. ठिकठिकाणी BSF, रॅपिड ऍक्शन फोर्स, CISF यांची पोलिसांची तैनाती तिथे करण्यात आलेली आहे. आणि दिल्लीला पोहोचू नये यासाठी पोलीस खूप प्रयत्न करत आहे. मात्र वेगवेगळ्या मार्गाने शेतकरी दिल्लीला पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद मिलिंद सागरे आमचे प्रतिनिधी माहिती देत होते की तणावाची परिस्थिती दिल्लीमध्ये निर्माण झालेली आहे. अर्थात हे आंदोलन खूप मोठं होणार आहे. हरियाणातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक मोठा इतिहास आहे. सुनील चावके ज्येष्ठ पत्रकार दिल्लीहून जोडले गेलेले आहेत. सुनीलजी, या केंद्र सरकारवर या आंदोलनाचा परिणाम किती होऊ शकेल आणि याला दाबून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे का? दाबून टाकण्याचा प्रयत्न म्हटलं तर हरियाणाच्या आज सुरू द्यायचं नाही. पंजाबमधून येणाऱ्या शेतकऱ्यांना किंवा दिल्लीमध्ये वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीत सुरू द्यायचं नाही असा सरकारचा प्रयत्न आहे. या आंदोलनात 500 शेतकरी संघटना सामील झाल्यामुळं आणि विशेषतः उत्तर भारतातील शेतकरी यात मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत. त्याच्यामुळं सरकारवर दबाव आलेला आहे आणि सरकारला सर्व काही नॉर्मल आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे सरकार. तर त्यातून हे सगळं नाकाबंदी करणं आणि सर्व बंद करणं झालेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ द्यायचं नाही आणि सरकारवर दुर्गोडी केल्याचं किंवा वरचढ ठरल्याचं चित्र निर्माण होऊ द्यायचं नाही असाच प्रयत्न सरकारचा चाललेला आहे. धन्यवाद सुनील चावकेजी. वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा ताज्या बातम्यांसाठी फक्त जय महाराष्ट्र.